नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप राव साहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षेची गणित विषयाची। आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण 8व्या घटकापर्यंतचे सर्व घटक पाहिलेले आहेत, त्या घटकावरील सर्व स्वाध्याय देखील सोडवलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करतोय नवीन घटकाला, घटक क्रमांक 9 आणि तो आहे घातांक। घातांक हा घटक आपण इयत्ता 6वी मध्ये शिकलेलो आहोत आणि 7वी मध्ये आता स्कॉलरशिप मध्ये आपल्याला करायचं आहे त्याचं ॲप्लिकेशन आणि त्याची हायर लेवल पाहिजे आहे, ज्यालाच आपण इंडायसिस असं म्हणत असतो। त्याची स्टार्टिंग पासून तर अगदी टॉप लेवलच्या प्रश्नापर्यंत आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि यापुढील व्हिडिओजमध्ये या घातांक प्रकरणावर आधारित स्वाध्याय देखील सोडवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला, तुम्ही केलेलं असणार आहे आता सबस्क्राईब, तरी काही जण राहिले असतील तर त्यांनी लगेचच करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे। चला जाऊया, करूया सुरुवात घातांकाला आणि सुरुवातीला आहे पाया। घातांक आणि घातांकित संख्या म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊया। तर पहा, एखादी संख्या आहे तर त्या संख्येला कधीही घात असतो, तो म्हणजे पहिला घात असतो। जेव्हा एखाद्या संख्येचा त्याच संख्येशी 2 वेळा गुणाकार केला जातो तेव्हा त्या संख्येचा घात होतो दुसरा घात, म्हणजे 7 गुणिले 7 आपण लिहितो 7चा वर्ग। त्याच पद्धतीने जर 7 गुणिले 7 गुणिले 7 3 वेळा लिहिले तर तो होतो 7चा घन, म्हणजे 7चा तिसरा घात होतो। या ठिकाणी जी संख्या आहे जिचा आपण इतक्या वेळा गुणाकार केला त्या संख्येला म्हटलं जातं पाया, आणि त्या संख्येचा किती वेळा गुणाकार केला ती जी संख्या दर्शवते तो असतो त्या संख्येचा घातांक। याला म्हणायचं आहे पाया आणि किती वेळा गुणाकार केला त्याला म्हणायचं आहे घातांक। आणि या दोघांची एकत्रित जी संख्या लिहिली जाते पाया आणि घातांक वापरून तिला म्हटलं जातं घातांकित संख्या। या घातांकित संख्येचं हे आहे गुणाकार रूप। या घातांकित संख्येचं हे गुणाकार रूप आहे। ही घातांकित रूपात लिहिलेली संख्या आहे आणि याची जर किंमत काढायची असेल तर ती 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजे 7चा घन होतो 343। 343 ही आहे किंमत या घातांकित संख्येची। चला, आता तुमच्या लक्षात आलं पाया कशाला म्हणायचंय, घातांक कशाला म्हणायचंय। घातांकित संख्या, गुणाकार रूप आणि त्याची काढलेली किंमत, हे आपल्या लक्षात आलं। हे झालं यातलं बेसिक, पण याचा वापर करून इयत्ता 7वी मध्ये आपण घातांकाचे काही नियम शिकलेलो आहोत। ते नियम एकदा आपण झटपट रिवाइज करणार आहोत। पहिला आहे गुणाकाराशी संबंधित नियम की a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n। म्हणजेच एखादी संख्या आहे घातांकित 3चा चौथा घात गुणिले 3चा तिसरा घात, हे आपल्याला सोडवायचं आहे। तर हे सोडवण्यासाठी 3चा चौथा घात काढा, मग 3चा तिसरा काढा, त्यांचा गुणाकार करा, हे करण्याची आवश्यकता नाही। इथे पाया जो आहे तो समान आहे आणि पाया समान असताना जर गुणाकार असेल, पाया समान असताना जर गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होत असते। म्हणजे तिथे होणार 3चा 4 अधिक तिसरा घात, म्हणजेच 3चा झालेला आहे 7वा घात। हेच या फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे। पाया समान असेल तर घातांकांची करायची आहे बेरीज। चला जाऊया पुढील नियमाकडे। पुढे आहे तो म्हणजे भागाकाराशी संबंधित नियम। जर पाया समान आहे आणि भागाकार आहे तर काय करायचं, तर पहा इथे तेच दिसतंय। ए पाया समान आहे आणि एचा m वा भागिले एचा n वा घात आहे, तर एचा m मायनस n वा घात असतो कधी, जेव्हा m ची किंमत ही n पेक्षा जास्त असेल। म्हणजेच 13चा 9वा घात भागिले 13चा चौथा घात आहे आणि हे आपल्याला सोडवायचं आहे। तर इथे पाया काय आहे, समान आहे, म्हणजेच घातांकांची होणार वजाबाकी। का, तर m जो पहिल्या संख्येचा घात आहे तो मोठा आहे दुसऱ्या संख्येपेक्षा, म्हणजेच हे होणार आहे 13चा 9 वजा 4 वा घात, म्हणजेच 13चा 9 मधून 4 गेले राहिले 5वा घात। हे असणार आहे त्याचं उत्तर आणि तो आहे नियम। हे झालं त्याचं उदाहरण।
प्रत्यक्ष आपल्याला उदाहरणं सोडवताना हे नियम वेळोवेळी वापरायचे आहेत. हे भागिले म्हणजेच काय असतात, हे 13चा9 छेद 13चा4 असे अंशछेद रूपामध्ये म्हणजेच ते भागिले असतात. चला पाहू पुढील नियम. आता इथे m मोठा होता, पण जर m लहान असेल n पेक्षा तर म्हणजेच जो भाजक आहे त्याचा घातांक जर मोठा असेल तर मग काय करायचं ते पाहूया. त्यासाठी घेऊ आपण एक उदाहरण. 9चा4 भागिले 9चा13 हे आपल्याला सोडवायचं आहे. 9चा4 भागिले 9चा13 a/m/a/n. पण जर दुसऱ्या संख्येचा म्हणजेच भाजकाचा घातांक मोठा असेल भाज्यापेक्षा तर काय करायचं आहे ते सोडवताना करायचं आहे 1/9 इथे 13 - 4 म्हणजेच 1/9 13तनं 4 गेले राहिले 9 1/9 हे असणार आहे त्याचं उत्तर. हे छेदात घेऊन असं उलटं का केलं तर पहा, हे जर असंच आपल्या नेहमीच्या पद्धतीने 9चा4 भागिले 9चा13 हे नेहमीच्या पद्धतीने सोडवलं असतं 9चा4 - 13 म्हणजेच 9चा निगेटिव्ह 9 आला असता. हा निगेटिव्ह घात येऊ नये म्हणून आपण ते छेदामध्ये घेऊन उलट करत असतो. पुढे जाऊन आपण शिकणार आहोत की अंशामध्ये जर निगेटिव्ह घात असेल तर तो छेदामध्ये गेल्यानंतर पॉझिटिव्ह घात होत असतो, म्हणजे 1/9चा पॉझिटिव्ह 9 होत असतो. हा पुढे जाऊन आपण नियम पाहणारच आहोत. चला पाहूया पुढे तिसरी कंडिशन की जर पाया देखील समान आहे आणि घातांक देखील समान आहे तर काय, जसं की 13चा12 भागिले 13चा12 म्हणजेच काय, पाया समान आहे आणि घातांक देखील समान आहेत. a/m/a/n इज इक्वल टू 1. समान संख्येला समान संख्येने भागल्यानंतर उत्तर किती येतं, एकच येतं, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे इथे हे पण लक्षात ठेवा की a/m/a/n इक्वल टू 1 कधी m आणि n च्या किमती म्हणजे पायाही समान असेल आणि घातांकही समान असेल तर त्यांचा भागाकार जो आहे तो 1 येत असतो. इथपर्यंतचे नियम लक्षात आले असतील. पुन्हा एकदा नियम सगळे ते रिवाइज करतो की a/m/a/n इक्वल टू a/m+n. पाया समान असेल गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होते. पाया समान असेल भागाकार असेल तर पहिल्या घातातून दुसरा घात वजा केला जातो. जर पहिल्या संख्येचा घात हा मोठा नाहीये आणि तो लहान आहे आणि दुसऱ्या संख्येचा घात मोठा आहे तर ते करताना काय करतो आपण 1/a/n-m करतो. आणि शेवटी पाहिलं पायाही समान आहे घातांकही समान आहे आणि जर त्यांचा भागाकार असेल तर त्याचं उत्तर 1 असतं. हे झाले आता कॉमन नियम. आता पाहूयात काही स्पेशल नियम, जसे की घाताचा घात. घाताचा घात म्हणजे काय, a/m⁴n इज इक्वल टू a/m×n. mn म्हणजेच काय, m×n. म्हणजे जर घाताचा घात असेल म्हणजे 23चा 3रा घात आहे आणि याचा परत 4था घात आहे. म्हणजे इथे काय झाला, घाताचा जर घात असेल तर ते एकमेकांना गुणिले असतात. कोण, ते दोन्ही घातांक. 23चा 3 गुणिले 4 होतो म्हणजेच हे होणार आहेत 23चा 12. हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचे ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. घाताचा घात असेल तर त्यांच्यामध्ये गुणाकार असतो. a/m⁴n असेल तर a/m×n असं त्याचं उत्तर येत असतं. असाच स्पेशल पुढचा नियम आहे तो म्हणजे गुणाकाराचा घात. हे दोन संख्या आहेत आणि त्यांच्या कॉमन ब्रॅकेटचा घात जर दिलेला असेल तर तो त्यांचा सेपरेट पण होऊ शकतो आणि एकत्रित पण देता येतो. जसं 4चा 7 गुणिले 5चा 7 आहे तर हे सेपरेट जे आहे त्यांना तुम्ही एकत्रित 4 गुणिले 5चा 7 देऊ शकता किंवा व्हाईस वर्सा, याच्या उलट 4 गुणिले 5चा 7 जर असेल कंसाचा तर तो 7चा घात हा दोघांना सेपरेट देता येतो. जसं a×bचा m आहे तर हा m a ला पण दिला आणि हा m b ला पण दिला आणि गुणाकार आहे तसा लिहिलेला आहे. हा झाला गुणाकाराच्या घाताचा नियम. तो उदाहरणातून देखील आपण पाहिला. जसं गुणाकाराचा होता तसंच भागाकारामध्ये अपूर्णांकाच्या घाताला देखील हे लागू पडतं. कसं पडतं पहा,
a/b असेल तर तो a/m/b/m असा लिहू शकतो. म्हणजेच 3/7चा 5वा घात असेल तर हा 5वा घात जसा गुणाकारात दोघांना सेपरेट देऊन टाकला तसंच इथं 5वा घात भागाकारामध्ये देखील दोघांना आपण सेपरेट देऊ शकतो. म्हणजेच हा 3चा 5वा छेद 7चा 5वा घात होणार आहे. हे झालं. अपूर्णांकांचा घात असेल तर तो सेपरेट कसा देता येतो त्या संदर्भातला नियम. याचं देखील आपल्याला खूप ठिकाणी उदाहरणांमध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे. पुढे एक महत्त्वाचा नियम तो म्हणजे शून्य घातांक. एखाद्या संख्येचा जर 0वा घात असेल, जे 17चा 0वा घात आहे, तर त्याचं उत्तर नेहमी 1 येतं. आतमध्ये काही पण असू द्या, -3/11 आहेत आणि याचा जर 0वा घात आहे तर याचं उत्तर किती? 1च येतं. जर घातामध्ये 0 आला तर त्याचं उत्तर 1 आहे, हे फिक्स लक्षात राहू द्या. याचं देखील आपल्याला घातांकावरील उदाहरणं सोडवताना ॲप्लिकेशन करायचं आहे. बहुत काम की चीज आहे, त्यामुळे ही लक्षात ठेवा. आतापर्यंत जे पाहिले परत 4 नियम, त्यातला अजून एक महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे ऋण घातांक. जसं सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की ऋण घातांक जर असेल तर तो छेदामध्ये जर आपण नेला तर तो पॉझिटिव्ह होतो आणि अंशामध्ये जसं निगेटिव्ह असेल तर छेदामध्ये गेल्यावर तो पॉझिटिव्ह होतो. म्हणजेच 3चा निगेटिव्ह दुसरा घात असेल तर तो 1/3चा पॉझिटिव्ह घात होतो. किंवा 4चा 7वा घात आहे तो जर आपण छेदामध्ये नेला तर तो 4चा निगेटिव्ह 7वा घात होतो. याच्याच उलट बघा अजून लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला. 3/7चा समजा आहे निगेटिव्ह 3रा घात, तर हेच काय होतात 1/3/7चा पॉझिटिव्ह 3रा घात. आणि 1/3/7 म्हणजेच काय असतात? 7/3 असतात. 7/3चा 3रा घात. म्हणजे अपूर्णांकांचा जर निगेटिव्ह घात असेल तर त्याचे अंशछेद जर आपण उलटे केले तर त्याचा घातांक जो आहे तो पॉझिटिव्ह होत असतो. याचं देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. घातांकांच्या पूर्ण नियमांची आपण उजळणी करत आहोत. आत्ता जे पाहिले लेटेस्ट शेवटचे 5 त्यांची पुन्हा एकदा रिव्हिजन पाहूया. जर घाताचा घात असेल तर त्या घातांकामध्ये गुणाकार होतो. जर गुणाकाराचा कॉमन घात असेल तर तो दोघांना सेपरेट देता येतो. जर भागाकाराचा कॉमन घातांक असेल तर तो देखील दोघांना सेपरेट देता येतो. कोणत्याही संख्येचा 0वा घात जो आहे त्याची किंमत 1 असते आणि अंशामध्ये जर निगेटिव्ह घातांक असेल तर तो छेदामध्ये गेल्यावर पॉझिटिव्ह होतो. अंशात जर पॉझिटिव्ह असेल तर तो छेदामध्ये गेल्यावर निगेटिव्ह होतो. हे पहिले आपण घातांकांचे विविध नियम. आता यातली एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आहे घात व मूळ कशाला म्हणायचं आणि त्याचा उपयोग कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. पहिलं तर आहे घात. घात म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? घातांक. त्यासाठी उदाहरण घेऊया. 7 × 7 म्हणजेच आहे 7चा वर्ग. 7चा वर्ग होतो 49. पुढे घेऊया 6 × 6 × 6 म्हणजे 6चा घन, तो होतो 216. हे झाले. इथं 7चा वर्ग. वर्ग हा काय आहे? घातांक आहे. 6चा घन हा घातांक आहे म्हणजे तो तेवढ्या वेळा गुणाकार आहे. याच्या विरुद्ध आपण काय करतो तर 49चं वर्गमूळ जे आहे ते 7 असं लिहित असतो. मग हे 49चं वर्गमूळ असं न लिहिता त्यालाच आपण 49चा 1/2वा घात असं पण लिहू शकतो. आता 1/2वा घात असं पण तुम्ही त्याला म्हणू शकता. म्हणजेच 49चा 1/2वा घात त्यालाच 49चं दुसरं मूळ असं देखील म्हटलं जातं. 49चं कितवं? दुसरे मूळ. दुसरे मूळ म्हणजेच 49चे ते असते वर्गमूळ. हे 216 जो आहे हा घन होता. मग याचं जर घनमूळ घेतलं आपण 216चं घनमूळ ते येतं 6. यालाच आपण लिहू शकतो 216चं तिसरं मूळ. तिसरं मूळ लिहिताना काय करायचं? त्याचा घातांक जो आहे तो 1/3 असा दिला जातो. हे लक्षात असू द्या. 1/2वा घात म्हणजेच त्याचं वर्गमूळ असतं. 1/3वा घात म्हणजेच त्याचं घनमूळ असतं. याचा उपयोग कुठं होतो तर याचा प्रश्न असा विचारला जातो 64चा 203वा घात बरोबर किती? आता याचा अर्थ समजून घ्या. हा 203वा घात आहे. यालाच मी फोडून 64चा
1/3 आणि त्याचा वर्ग. हे जर असं लिहिलं तर काय होतं, घाताचा घात म्हणजे त्यांचा गुणाकार असतो. हा 2 म्हणजेच 2/1 आहे. 1/3 गुणिले 2/1 म्हणजेच ते 2/3 होणार आहे. याचा अर्थ काय होतो, 64च्या, हे खालचे छेदातल्या 1 मुळे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको, 64च्या घनमुळाचा वर्ग. हे काय झाला, 64च्या घनमुळाचा वर्ग करायचा आहे. 64चं घनमूळ होतं 4 आणि 4चा वर्ग करायचा आहे, म्हणजे 4चा वर्ग आला 16. म्हणजे याची किंमत किती आलेली आहे, 16 आलेली आहे. याची आपल्याला उदाहरणं सोडवताना खूप गरज पडणार आहे. त्यामुळे हे लक्षात असू द्या, जेव्हा असा अपूर्णांकामध्ये घात असतो तेव्हा त्याचा अंश म्हणजे आपल्याला घातांक सांगतो आणि त्याचा छेद म्हणजे त्याचं कितवं मूळ घ्यायचं आहे. छेदात जर 2 आले असते तर वर्गमूळ घ्यायचं आहे. छेदामध्ये जर 3 आले तर त्याचं आपल्याला घनमूळ घ्यायचं असतं. याचं आपण त्यावेळी उदाहरणं सोडवताना अधिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. पुढे आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10चा घात वापरून संख्या लेखन करणं. हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी करावं लागतं. जेव्हा मोठ्या संख्या येतात किंवा खूप लहान संख्या असतात तेव्हा त्याचं आपण 10चा घात वापरून संख्या लेखन करतो. जसे की 3,24,000 आहेत आणि याला आपल्याला 10चा घात वापरून लेखन करायचं आहे. 10चा घातांक वापरून लिहित असताना महत्त्वाची गोष्ट, जी संख्या तुमची इथे येणार आहे ही संख्या 1 ते 10च्या दरम्यानची असली पाहिजे. म्हणजे एकक स्थानी एकच अंक आला पाहिजे. दशक स्थानी 2 अंकी संख्या त्यामध्ये तयार करायची नाही, 1 अंकी संख्या तयार करायची. म्हणजेच याला 32.4. आता याचा दशांश चिन्ह कुठे आहे, इथे शेवटी दशांश चिन्ह आहे. हे दशांश चिन्ह आपल्याला इकडे आणायचं आहे आणि या संख्येला लहान करायचं आहे. तर ही संख्या दशांश चिन्ह इकडे आणत असताना इथे आणलं तर 324 होतील. पण 324 करून चालणार आहेत का, ते नाही चालणार. 324 करून किती करायचे, ते एकच अंकी संख्या तयार झाली पाहिजे. म्हणजे तो पॉईंट जो आहे तो आपल्याला थेट इथे आणायचा आहे आणि याला करायचे 3.24 गुणिले 3.24 केलो. ह्या पुढच्या शून्यांना किंमत राहत नाही. दशांश चिन्ह किती घरं डावीकडे आणलं आपण, 1 2 3 4 5 घरं डावीकडे आणले. म्हणजेच गुणिले 10चा पॉझिटिव्ह 5वा घात दिला जातो. पॉझिटिव्ह 5वा का दिला, म्हणजे जर आपण एकावर 5 शून्याने याला गुणलं तर दशांश चिन्ह 5 घरं उजवीकडे सरकणार आहे. याच्या विरुद्ध पहा कसं आहे, 0.0000068 आहेत आणि याला आपल्याला 10च्या घात वापरून याचं लेखन करायचं आहे. तर इथे दशांश चिन्ह आपल्याला उजवीकडे घेऊन जायचं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 घरं न्यायचं आहे. 6.8 6 घरं उजवीकडे नेलं म्हणून 10⁻⁻⁶ होणार आहेत. 10चा निगेटिव्ह 6वा घात, निगेटिव्ह 6वा म्हणजेच तो छेदात गेल्यावर पॉझिटिव्ह 6वा होईल. म्हणजे 6.8ला एकावर 6 शून्यांनी आपण भागणार. भागल्यानंतर दशांश चिन्ह काय होणार, तेवढं डावीकडे पळणार आहे. किती, 6 घरं ते इथून डावीकडे येणार. म्हणून जेव्हा लहान संख्या आहे आणि ती मोठी करून लिहितोय तेव्हा तिच्या सोबत जो घातांक आहे तो निगेटिव्ह लिहिला जातो. मोठी संख्या आहे आणि तिला आपण लहान करून लिहितोय तर तिच्यासोबत जो 10चा घातांक देतो आपण तो पॉझिटिव्ह दिला जातो. यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत. स्वाध्यायात देखील या पद्धतीचे प्रश्न आहेत, ते आपल्याला सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण घातांक याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. घातांकाचे सर्व नियम समजावून घेतलेले आहेत. त्याचं ॲप्लिकेशन कसं कसं होणार आहे हे देखील समजावून घेतलेलं आहे. लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, तो म्हणजे स्वाध्याय 9.1 की जो घातांक इंडायसेस या चॅप्टरवर अवलंबून आहे आणि त्यातले आपण सगळे प्रश्न सोडवणार आहोत. भेटूया लगेचच स्वाध्याय 9.1च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, अभ्यास करत राहा आणि ॲडव्हान्स लेवलचा अभ्यास करण्यासाठी TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप ही जी 28 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे यामधले हे चॅप्टरसुद्धा पाहत चला, कारण तिथं तुमची ॲडव्हान्स लेवलची तयारी होणार आहे आणि त्यातलेच सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये देखील दिसणार आहेत. म्हणून मी वारंवार तुम्हाला याबद्दलची माहिती देत आहे. चला तर भेटूया स्वाध्याय 9.1 मध्ये. धन्यवाद.